नमस्कार मंडळी, मी आलो आहे अकलोजमध्ये. सहकार मर्शी केसरी मैदान भरते. तर बघूया कुठली बैल आलेत आणि कुठल्या बैलांबरोबर कुठला पायरा आहे. या माझ्याबरोबर बघूया. आज कुठला बैल आहे हा? इंद्रा. इंद्रा कुठला पण? पुण्यातला आहे. हो का? नरेगाव. आज कोणावर पळतोय? आज संभाजीनगरचा आहे बटन म्हणून. हो. बरं, ह्याच्या अगोदर कुठं कुठं गुलाल घेतलेत? आपण बोरमध्ये घातला एक आपलं आपशिंगीचं चित्र आहे त्यांच्याबरोबर झाल्यामुळे 8-10 गुलाल आहेत त्याचे. घाटात पळतो का कसं काही? 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यालाच आहे. चालेल, तर ऑल द बेस्ट. बैल कुठला आहे हा? बारामती वालचंदनगर. नाव सांग बैल. का ना काय नाव? त्याच्यावर कोण पळतंय? आता यवतमाळचा बैल आहे लक्षात. चालेल, ऑल द बेस्ट. नमस्ते मित्रांनो, MM नाना यांचा राजा कोणावर पळतोय? सचिन बर. हिंद केसरी सचिन आणि राजा. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, शिरसवडीचे रायफल कोणावर पळतोय आज? रायफल आपलं अभिजित पवार. सर्जा आणि रायफल ह्याच्या दोघं पळाले का? पळाली ना, कातर खटावत गाडी पळाली, गुलाल झालेला, 1 नंबर केला. 1 नंबर झालेला. त्याच्यानंतर आज गाडी पळाली. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. फोटो काढू उभा एक. कुठला बैल आहे? जाधववाडी. होय. काठी जाधववाडी. कोणावर पळतोय आज? पोपटराव बरोबर. कुठं गुलाल घेतलं? गुलाल ह्याला झाला आहे आमचा कळसला. चालेल, ऑल द बेस्ट. मित्रांनो, आता सलग मैदानात गुलालात राहणार बैल चित्रा कोणाबरोबर पळतोय? चित्रा रोमन बरोबर. रोमन, हिंद केसरी रोमन. पुशेगावचं गाजवलंय. मला वाटतं मागच्याच मैदानात गाडी पळाली ती गाडी आहे मैदान. बरं मित्रांनो, मागच्या मैदानात पळालेली जे मैदान झालेलं पुरंदवाड्यात, तर त्या मैदानातील जोडी पळणार आहे चित्र्या आणि रोमन. मित्रांनो, धायगावचा पाखऱ्या अनेक मैदानात गुलाल पात्र बैल, मोठ्या मैदानात गुलाल पात्र बैल. आज कोणावर पळतोय पाखऱ्या? रायना संघ आहे. कुठला रायना? येडा रायना आणि पाखऱ्या पळतोय. ह्याच्या अगोदर पळाले नाही, पहिल्यांदा पळते गाडी. चालेल, तर ऑल द बेस्ट तुम्हाला. तुमच्या नियोजनात अजून एक बैल आहे, सांगा बैलाचं नाव. बाजी. आज बाजी कोणावर पळतोय? लोणंदचा बिवऱ्या आणि बाजी पहिल्यांदाच पळतोय ना? हो, पहिल्यांदा. आणि तो चित्र्या आणि ती मागच्या मैदानातली मन जिंकणारी जोडी. बाकी अजून कुठली बैल आणलेत? नाही, 2च आणले. चला, ऑल द बेस्ट तुम्हाला. ना आलेत का? आलेत ना. कोणावर पळतोय? तेजा घरचा वासरू. आणि नवीन खरेदी कोणाबरोबर? ती पण घरच्या वासरा. सगळं घरचाच चालेल, ऑल द बेस्ट. मित्रांनो, हिंद केसरी सचिन आणि MM नाना यांचा राजा पळणार आहे. ह्याचं नाव देवा आणि कोण पळतोय? कारोंड्यात एक भवानी म्हणून बैल आहे. हां, तो भवानी. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. कुठला बैल आहे हा? हा वाशिमचा कुठला? ताज का जहांगीर का पठाण. होय. काय नाव आहे याचं? देवा आणि कोण पळतोय? देवान बैजा पळतोय. बैजा आणि देवा, जसं सांगितलं दैवत यांनी. आणि तिकडे काय कामगिरी राहिली ह्याची? तिकडे शंकरपट असते. नाही, किती त्याचे सलग जवळपास 25 1 नंबरमध्ये. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. नाव काय याचं? हा लखन कुठला? हा फलटणचा लखन. आज कोणावर पळतोय? मानगरचा वादळ आणि लखन पळतोय. ह्याच्या अगोदर पळालेली का जोडी? नाही, पहिल्यांदा. चालेल, पहिल्यांदा पळताय, त्यामुळे ऑल द बेस्ट. लखन आणि मानगरचं वादळ पळणार आहे. मित्रांनो, एक जातीवंत पांढरं सोनं खिलार. नाव सांगा या बैलाचं. माऊली. कुठला माऊली हा? विठ्ठलनगरचा. आज कोणावर पळतोय? मल्हार बरं आहे. मल्हार बरोबर आहे. कुठला मल्हार? जांभूळवाडीचा. चालेल, ऑल द बेस्ट. सांगा बैलाचं नाव. पाखऱ्या. शेवळ्याबांचा पाखऱ्या कोणावर पळतोय? संभाजीनगरचा पायरा आहे. हां, नाव काय? बैला नाव काय माहित नाही. हां, संभाजीनगरचा पायरा केला. संभाजीनगरचा केला. चालेल, ऑल द बेस्ट. सर्जा कोणावर पळतोय? शिरसवडीची रायफल आहे. ह्याच्या अगोदर पळून 1 नंबर केलेला. हो. आज एक मोठ्या मैदानात हो, पुन्हा एकदा. आता तब्येत एकदम चांगली झाली आहे का ना? सर, ऑल द बेस्ट ह्या मैदानासाठी. मित्रांनो, गेल्या वर्षी ह्याच मैदानात 1 नंबरचा मानकरी चिक्या कोणावर पळतोय? बकासूर. म्हणजे गेल्या वर्षीची आहे ती गाडी पळते. तीच गाडी पळते. चला, ऑल द बेस्ट.
मित्रांनो, पुशेगावचा हिंद केसरी बैल लक्ष कोणावर पळतोय आज? सावकार बरोबर हा, सावकार सावकार म्हणजे निमगावचा सावकार. चालेल, पहिल्यांदाच पळती ना गाडी? नाही दुसऱ्या पहिल्यांदा काय झालेलं? लहान असताना दिला होता निमगावमध्ये हां हां. शिमेला नारखाला. आणि विशेषतः आत्ता 1 नंबर तर पारितोषिक घेतलंय सावकारनं. होय. चांगला पायरा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला पाटील साहेब. मित्रांनो, निमगावचा सावकार जसं सांगितलं तसं पळणार आहे लक्षाबरोबर. पुशेगावचा हिंद केसरी लक्ष आणि निमगावचा सावकार पळणार आहे. सांगा बैलाची ओळख. काठापूर बुद्रुककरांचा कबीरा, कुठं आलं काठापूर? आंबेगाव तालुक्यामध्ये. आंबेगाववरून इथं पळायला आहे. हो. कोणावर पळतोय आज कबीरा? बुलट बरोबर पडतोय, दहीगावचा बुलट. बुलट आणि कबीरा. कबीरा. चला, ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीनं आपण बैल दाखवली. थोडा लेट आलो होतो काही कारणामुळं. काय बैल इकडं तिकडं बांधलेत, पोचता येत नाही. मैदान खूप लांब आहे आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बैलही लांब बांधलेले असतात. पोचण्याचा प्रयत्न केला, प्रामुख्याने हे पैरे आहेत. मला सांगा, तुम्हाला कुठला पैरा आवडला आहे कमेंट्समध्ये. धन्यवाद.